नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनाच्या संदर्भात एका नव्या याची चर्चा करू. तुम्हाला माहिती आहे की स्ट्राइड या प्रोजेक्ट अंतर्गत जे 5 उपक्रम आपण घेतलेले आहेत. त्यापैकी एक आहे डॉक्युमेंटिंग ट्रेडिशनल नॉलेज, म्हणजेच पारंपरिक ज्ञानाचं दस्तऐवजीकरण. इतिहास विभाग आणि समाजशास्त्र विभाग हे संयुक्तपणे हा प्रकल्प घेतलेला आहे. आणि या प्रकल्पाच्या संदर्भातील सर्टिफिकेट कोर्स जो विद्यापीठाने मंजूर केलेला आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे लेक्चर होतं. आजच्या लेक्चरचा विषय मी निवडलेला आहे पारंपरिक ज्ञानासमोरची आव्हानं किंवा प्रतिकूल. आणि या संदर्भातली ही चर्चा करून आपण शेवटी कृतीकडे जाणार आहोत. हा आपला आजचा अजेंडा आहे. आपल्याला यामध्ये पाहायचं आहे की पारंपरिक ज्ञानाच्या संदर्भात प्रतिकूलता, आव्हानं काय आहेत? ची पार्श्वभूमी आपण पाहू. यामध्ये आपण वेगवेगळ्या काळांचा विचार करणार आहोत आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत हे पारंपरिक ज्ञानाचं चर्चा विश्व जे आहे, ते नवउदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आज कसं आहे? पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा आपण त्याने सुरुवात करूया. पारंपरिक ज्ञान आज कमी होत चाललेलं आहे. पारंपरिक ज्ञान नष्ट होत चालले आणि पारंपरिक ज्ञान वापरणारे लोक देखील कमी होत चाललेले आहेत. नामशेष होत चाललेली आहे आणि याची आपल्याला काळजी करावी अशी परिस्थिती आहे. पारंपरिक ज्ञानाचं उद्ध्वस्तीकरण हे साधारणपणे मध्ययुगाच्या अंतिम टप्प्यात सुरू झालं. त्यावेळेस लढाया, सत्ता, राजकीय सत्ता मिळवण्याच्या साठमारीमध्ये वेगवेगळ्या संस्थानिकांनी राजकीय वर्चस्वाला अतीव महत्व दिल्यामुळं ही पारंपरिक ज्ञान संवर्धन करणं याकडं तुलनेने दुर्लक्ष. काही राजे असे होते की ज्या राजांनी हे पारंपरिक ज्ञान संवर्धन करण्यासाठी म्हणून विशेष एफर्ट्स घेतले, प्रयत्न केले, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा उभारली. पण सामान्यपणे दुर्लक्ष झालं, प्रमाण दुर्लक्ष. पण पारंपरिक व्यवसाय मात्र चालूच होते. वसाहत काळामध्ये एक मोठा बदल झाला. तो म्हणजे की ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर आणि त्यांनी भारताचा बहुतेक भाग काबीज केल्यानंतर त्यांची प्रशासन व्यवस्था इथे आणली आणि त्यांना या प्रशासन व्यवस्थेला आकार देताना एक महत्वाचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटत होता. तो म्हणजे इथले लोक कसे आहेत, कसे लोक जीवन जगतायत आणि लोकांचं जीवन जगणं, लोकांची संस्कृती ही गृहीत धरून आपण आपली ध्येय धोरणं आणि प्रशासन व्यवस्था निर्माण करावी. आपल्याला सोयीच्या पद्धतीने ही आकाराला आणावी, अशी त्यांची स्ट्रॅटेजी होती, डावपेच. आणि यातून त्यांनी सुरुवात केली, की भारतीय लोक आहेत कसे, कृती कशी, त्यांचा समाज कसा आहे, चला तो समजावून. आणि त्यासाठी मग त्यांनी 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरली. त्यापैकी पहिलं तंत्र होतं जनगणना. जनगणनेच्या आधारे त्यांनी भारतीय लोकांची परिस्थिती कशी आहे, सामाजिक, आर्थिक किंवा सांख्यिकी परिस्थिती कशी समजावून घेतली. जनगणनांच्या नंतर गॅझेट्स, सरकारची राजपत्र ही तयार केली. वेगवेगळ्या प्रांताची, वेगवेगळ्या जिल्ह्यांची राजपत्र तयार झाली. गॅझेट्स तयार झाले. ते गॅझेट्स तयार करण्यासाठी संशोधक नेमले, अभ्यासक नेमले. त्यांच्याकडून ती गॅझेट्स काढली. आणि तिसरं म्हणजे की मानवशास्त्रीय अभ्यास झाले. अनेक सर्व्हे झाले. मानवशास्त्रीय अभ्यास झाले. आणि यातून जी माहिती गोळा केली आणि त्या माहितीला डॉक्युमेंट केलं, अर्थातच दस्तऐवजीकरण करण्याचीच ही सगळी प्रक्रिया होती. पण ही प्रक्रिया एका अर्थाने चांगली होती. भारताच्या परंपरा, ज्ञान परंपरा, भारताची संस्कृती, भारताचे रीतिरिवाज आणि माणसं यांची नोंद ठेवणं ही चांगलीच गोष्ट आहे. यात वाईट काही नाही. पण
मुद्दा हा होता, की चुकीच्या पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन करताना त्यांचे हेतू पूर्वग्रह दूषित, स्वार्थी होते. आणि म्हणून ती मग ती जनगणनेची नोंद असो किंवा राजपत्र, गॅझेटियर्स असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सत्ते असो, त्यामधून अनेक चुकीच्या गोष्टी त्या नोंदवल्या गेल्या आणि त्यातून त्या नोंदीच उपग्रह दूषित आहेत. आणि त्या नोंदींवर आधारलेलं जे काही झालं पुढं, मग ते धोरणांच्या पातळीवर, त्यांच्या पातळीवर, त्यांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर खूपच चुकीचं, विपर्यस्त असं होतं. छोटंसं उदाहरण घेऊया. जनगणना करताना हे विमुक्त जे आहेत, म्हणजे आज आपण ज्यांना विमुक्त जमाती म्हणतो, त्या जमातींना त्यांनी गुन्हेगार जमाती करून असं टॅगिंग केलं, असं लेबलिंग केलं. म्हणजे ज्या जमातींचे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य झाले आणि जगण्यासाठी म्हणून मग त्यांनी काही काही ठिकाणी काय चोऱ्या-माऱ्या केल्या असतील. पण त्यांना त्याच्या आधारे असं निश्चित केलं गेलं, कायद्यानेच असं निश्चित, या जमाती आहेत, या जमाती गुन्हेगार जमाती, क्रिमिनल ट्राइब्स आहेत. आणि क्रिमिनल ट्राइब हे टॅगिंग केल्यानंतर, हे लेबलिंग केल्यानंतर, त्या ट्राइबमध्ये जन्माला येणारा प्रत्येक बालक हे गुन्हेगार आणि त्यांच्याकडे संबंध समाजाचा बघण्याचा परिस्थिती इतकी वाईट झाली, की त्यांना ते सन्मानाने जगण्याचे पर्याय उपलब्ध करण्याच्या ऐवजी त्यांचे आहे ते पर्याय उद्ध्वस्त करण्याची आणि त्याचे नकारात्मक परिणाम अजूनही जमातीचे लोक आहेत. हे पारंपरिक ज्ञान फक्त राखणं, नोंदवणं महत्वाचं नाहीये. ते रीतीने हे झालं नाही बस. अनेक महत्वाचे दस्तऐवजीकरण करायला पाहिजे होतं, ते सिलेक्टिव्ह झालं, पूर्वग्रह दूषित झालं. त्यांचे हेतू बंद राखण्यासाठी दस्तऐवजी या त्रुटी त्या काळामध्ये. नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वातंत्र्यानंतर आता आपलंच राज्य आहे. आपणच अ, राज्यघटना लिहिलेली आहे आणि त्या राज्यघटनेची उद्दिष्ट स्पष्ट केलेली, तत्व स्पष्ट झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्र निर्माण करणार आहोत. या भावनेने दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया. पण यामध्ये सुद्धा अनेक अडथळे होते. या प्रकारच्या दस्तऐवजीकरणाची पूर्ण दृष्टी विकसित झालेली नव्हती. अनेक मुद्दे राहून गेले. करणं राहून गेलं. आणि मग नंतर आपल्याला नवस्वतंत्र भारताची तंत्रज्ञानाच्या आधारे उभारणी झाली पाहिजे. औद्योगिकरण, पाश्चिमात्यीकरण यांचे प्रभाव आपण जरा जास्तच स्वीकारले. आणि यातून की भारताच्या परंपरा, भारताची संस्कृती कसे ते उपयुक्त आहेत आणि जगण्यासाठी पर्याय उपलब्ध करणारे आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष. त्याला एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत मायकेल लिप्टन, ते म्हणतात अर्बन बायस नावाची थेरी. औद्योगिक पूर्वग्रह, पाश्चिमात्य पूर्वग्रह हे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारले आणि त्यामुळे पारंपरिक ज्ञानाकडे 1980 नंतर जागतिकीकरण आणि नव उदारीकरणाचं युग आणि या युगामध्ये जग जवळ आहे. संबंध जगाचा आणि जगातील वेगवेगळ्या समाजांचा चेहरा-मोहरा यामुळे आमूलाग्रपणे बदलतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अनेक पातळ्यांवर अत्यंत दूरगामी परिणाम या प्रक्रियेने घडवले.
जागतिकीकरण आणि उदारीकरणाची ही जी प्रक्रिया होती, प्रक्रिया एका अर्थाने पाश्चिमात्यीकरण, भांडवलशाही यांचाच आधुनिक आविष्कार होता. यामध्ये यामध्ये अ, सर्वसामान्य लोकांचं जगणं यापेक्षा प्रगती, विकास दर, विकास अ, अ, या मुद्द्यांना, आर्थिक गोष्टींना अधिकाधिक महत्त्व मिळालं आणि संस्कृतीचे, उपजीविकेचे आणि सामाजिक न्यायाचे अनेक मुद्दे आणि परिणामी काय झालं? परिणामी अनेक प्रकारच्या विषमता या काळात वाढल्या. यामध्ये श्रीमंत-गरिबांमधली विषमता वाढली. यामध्ये तंत्रज्ञान असणारे आणि नसणारे याच्यातली विषमता वाढली. त्यामध्ये स्त्री-पुरुषांमधली विषमता वाढली. काही बाबतीत कमी पण झाली, पण काही बाबतीत वाढली. आणि या अशा विषमता वाढल्या. त्याचे अनेक दुष्परिणाम हे वेगवेगळ्या पातळ्यांवर होताना दिसतात. ते म्हणजे की पाश्चिमात्य औद्योगिक, उत्तर औद्योगिक तंत्रज्ञानावर आधारलेलं, करणावर आधारलेलं ते ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. अशा प्रकारचा एक उपग्रह पण इथं निर्माण झाला. आणि याही अर्थाने पारंपरिक ज्ञान हे हां, यातून अनेक प्रकारच्या विसंगती निर्माण झाल्या. तेव्हा जागतिकीकरण, नवउदारीकरण, स्पर्धा, नफा आणि विकास दर, तो विकास दर राखण्यासाठीची स्पर्धा विविध देशांची. या सगळ्या प्रक्रियेत पुन्हा पारंपरिक आलेली आहे आजच्या युगात. पारंपरिक ज्ञानाच्या समोर काय-काय अडचणी, कशा-कशा निर्माण झाल्या याची पार्श्वभूमी, पण या अडचणी किंवा प्रतिकूलता आज त्या स्वरूपात आपल्याला मांडता येतील, हे पाहूया. पारंपरिक ज्ञानाच्या जतन करण्यामधल्या वेगवेगळ्या प्रतिकूल आव्हानं पाहतो. त्यापैकी एक आव्हान आहे, पारंपरिक ज्ञान हे सामान्यपणे गोपनीय राखण्याची प्रवृत्ती. सगळं नाही, पण बरचसं पारंपरिक ज्ञान गोपनीय राखण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे पारंपरिक ज्ञान निर्माण करणारे आणि वापरणारे जे कोणी आहेत, ते आदिवासी असतील, ग्रामीण भागातले लोक असतील, विविध व्यावसायिक असतील, पारंपरिक व्यावसायिक. तर यांनी हे ज्ञान आपलं ज्ञान आहे. आपल्यापुरतंच ते मर्यादित राहावं. ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये किंवा व्यापक घटकांपर्यंत पोहोचू नये. यासाठी गोपनीयता आणि त्याला पवित्रता जोडून त्याकडे पाहिलं आणि यामुळे हे ज्ञान मर्यादित राहील. ते वाढलं नाही, विस्तारलं नाही. ते त्यांच्याच कुटुंबात राहिलं. ते वडिलांकडनं मुलाकडे गेलं, मुलाकडून त्याच्या मित्राकडे गेलं नाही. त्यामुळं हे एक आव्हान आहे, की या या ज्ञानाशी संबंधित पवित्रता ही जोड. उदाहरणार्थ घ्या, की वैदू. वैदूला जडीबुटीचं ज्ञान असतं किंवा भगताला रोग बरे करणं आणि उपचार करण्याचं. पण भगत आणि वैदू आपलं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला देतात. पण घरातल्या मुलीला पण देत नाही. बाकीच्यांना तर लांबच. तेव्हा हा एक मोठा मुद्दा आहे, की गोपनीयता किंवा पवित्रता, ज्ञानाची पवित्रता आणि त्या संबंधीच्या पारंपरिक कल्पना. दुसरा मुद्दा आहे, की पारंपरिक ज्ञानधारक जे आहेत, ते समाजापासून फटकून राहणारे आहेत. तुटकपणा ठेवणार किंवा ते समाजात येऊ इच्छित आहेत, मिसळू इच्छित आहेत, पण त्याला समाजानेच नाकारलेलं आहे किंवा लांब ठेवलेलं आहे. त्यामुळं त्यांचं पारंपरिक ज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हा एक मुद्दा आहे. हे पहा की कितीतरी खेड्यामध्ये, ग्रामीण भाग असं ज्ञान असणारे लोक आहेत, पण ते त्या लोकांचीच माहिती नाही आणि ते लोक स्वतःहून पुढे येत नाहीत. तर त्यांचं अलग राहणं हे एक आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की या लोकांपर्यंत जावं लागेल.
त्यांचे आणि आपले, आपले म्हणजे शहरी किंवा विद्यापीठीय ज्ञानाशी जोडलेले वगैरे असे. कारण या त्यांच्या संपर्कातूनच ते ज्ञान उजेडात येईल आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत करता येईल. नंतर ही शहरी आधुनिकीकरणाचे पूर्वग्रह मोठ्या प्रमाणात आहेत. जे शहरी आहे ते चांगलं आणि जे ग्रामीण आहे ते वाईट. आदिवासी आहे ते वाईट. अशा प्रकारचे कितीतरी चुकीचे गैरसमज, चुकीचे समज, गैरसमज निर्माण झाले. पहा की एक उदाहरण बघूया आपण. व्याकरण. की व्याकरणाच्या संदर्भातलं ज्ञान शहरी लोकांचं आणि त्याला मुख्य संस्कृती मधले मेन स्ट्रीम मधले लोक, त्याला ग्रेट ट्रेडिशन म्हटलं जातं. मोठी सांस्कृतिक धारेतली परंपरा. तर त्या परंपरेतल्या लोकांचे नियम हेच नियम प्रमाण आहेत. अशा प्रकारचा एक समज हा आपल्याकडे आहे. आणि तो आपल्या भारतीय संस्कृतीवर सुसंस्कृती आणि विशेषतः उच्च जातींची आणि विशेषतः नागरी संस्कृतीचा खूप मोठा दबदबा आहे. हा दबदबा किंवा हे वर्चस्व निर्माण केले आणि यातून पारंपरिक ज्ञानाविषयीचे अनेक पूर्वग्रह आपले तयार झाले. उदाहरणार्थ की ब्राह्मण जातीचं ज्ञान किंवा क्षत्रिय जातीचं ज्ञान हे श्रेष्ठ आणि पोळ्याचं मासे पकडण्याचं ज्ञान, पोथी वाचता येते, संस्कृत वाचता येतं, चांगलं आहे गोष्ट. बाकी हे हे असे अनेक गैरसमज प्राचीन काळापासून कदाचित चालत आलेले असतात. तेव्हापासून जाती व्यवस्था आणि या प्रकारच्या विषमता सुरू झाल्या तेव्हापासून कदाचित हे असावे. आधुनिकीकरणाच्या संदर्भातले सुद्धा हे पूर्वग्रह आहेत, की जे आधुनिक आहे ते चांगलं आहे आणि जे पारंपरिक आहे ते वाईट आहे, टाकाऊ आहे. काही आदिवासींशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं, की "आम्ही कसले आदिवासी? तुम्ही आम्हाला आदिवासी आणि दुय्यम म्हणून हिणवता ना?" ते म्हणाले, "आम्ही कसले आदिवासी? खरं तर तुम्ही शहरी लोक आदिवासी आहात आणि आम्ही आदिवासी खरं तर पुढारलेले आहोत." आणि मग पुढं चर्चा चाललेली होती. त्यामध्ये ते म्हणत होते, की "बघा आमच्याकडं लहानपणी लग्न होत नाही. बालविवाह होत नाही. आमच्याकडे हुंडा दिला घेतला जात नाही. आमच्याकडे दिला घेतला जातो. त्यावरून मारामाऱ्या होतात, त्या बळी दिले जातात." म्हणतात, "सतीची प्रथा तुमच्याकडे होती, आमच्याकडे कधीच." आदिवासी अशा पातळीवर सांस्कृतिक पुढारलेली आहेत. मग आदिवासी आणि ग्रामीण परंपरा सगळ्याच टाकाऊ आहेत असं असा एक गैरसमज आधुनिकीकरणवाद्यांनी निर्माण केलेला आहे. जे जुनं आहे ते टाकाऊ आहे. खरं तर तसं नाहीये. हा पूर्वग्रह आणि या प्रकारचे पूर्वग्रह खूप अ, ज्ञानी म्हणवणाऱ्या कॉलेज, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या लोकांमध्ये हा विद्यापीठीय ज्ञान हेच आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं ज्ञान आणि बाकी अनेक बाबतीमध्ये लक्ष देतो. छोट्या-छोट्या शेतकऱ्यांनी लावलेले शोध हे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या परंपरा शेतीच्या संदर्भातल्या इतक्या महत्त्वाच्या आहेत त्या, की ज्या या पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या लोकांना ते जमलेलं नाही. त्यांनी करून दाखवलेलं. अशा अनेक उदाहरण. तेव्हा हा पूर्वग्रह हा एक मोठा अडथळा आहे. नंतर ही विकसित आणि मागासलेले घटक आहेत यांच्यामध्ये संगणकीय किंवा तांत्रिक पातळीवरची एक विषमता आपल्याला त्याला डिजिटल डिवाइड असं म्हणतात. डिजिटल विभाजन. तर विकसित आणि मागासलेल्या लोकांमध्ये तंत्रज्ञानाच्या पातळीवरची आपण या कोविड महामारीच्या काळात टाळेबंदी झाली. अ, टाळेबंदी किंवा ज्याला लॉकडाऊन म्हणू आपण. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं, ज्यांना कॉम्प्युटर होते, इंटरनेट ज्यांच्याकडे, इंटरनेट असण्यासाठीचा मोबाईल होता, Android मोबाईल आणि कनेक्टिव्हिटी.
हे लोक अनेक बाबतीमध्ये त्यांना अनेक फायदे मिळाले. त्यांना हे कळालं, की कुठं अन्नधान्य वाटलं जातंय, कुठं मदत दिली जाते, कुठलं हॉस्पिटल व्हेकंट आहे, की जिथं बेड आहेत आणि तिथं आपण ॲडमिट करू. इतकंच नव्हे तर लस घेताना सुद्धा त्या लसी करायची आणि त्याच्यासाठीचे जे ॲप होते, ते ॲपचा फायदा सुद्धा याच लोकांना मिळाला. आणि जे लोक या तंत्रज्ञानापासून दूर होते, त्यांना या सगळ्या सुविधांपासून अशा प्रकारची एक तंत्रज्ञानाच्या पातळीवर आणि या विषमतेमुळं हे पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहे, पण तंत्रज्ञान नाहीये. त्या लोकांकडनं त्याचा दस्तऐवज करण्यात तेव्हा हे एक तांत्रिक कारण आहे. नंतर मतवादी पूर्ण आणि तंत्रज्ञान अनेक चुकीच्या संकल्पना या देखील प्रतिकूलता निर्माण करणार आहे. म्हणजे जुनं ते वाईट आहे, जुनं आहे ते कालबाह्य झालेलं आहे. हां, आणि नव्याचा आग्रह, परंपरा जोडून नवता आली पाहिजे सर्व क्षेत्रात, असा आग्रह तर नवउदारमतवादी धोरणांमधून अहंपक आहे. म्हणजे योजना आखताना, योजनांची मांडणी करताना त्यामध्ये स्थानिकांना, आदिवासींना अ, त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या परंपरांना ते दुय्यमत्व देण्याची वृत्ती उलट नवउदारमतवादी काळात वाढली आणि अ, उद्योगधंदे, तंत्रज्ञान, कॉम्प्युटरायझेशन जास्तीत जास्त. पर्यावरणाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि म्हणून आपल्याला पारंपरिक ज्ञान आठवले. हे पारंपरिक ज्ञानाकडं त्यांनी अलीकडच्या काळात आशेने पाहिलं. त्या सगळ्या लोकांनी, बहुतेकांनी, की अनेक संकट आहेत म्हणून पारंपरिक ज्ञानाकडे पाहिलं आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं संकट म्हणजे पर्यावरणाचं. ते पारंपरिक ज्ञानाला डावलून तुम्ही आधुनिक यंत्रतंत्रावर आधारलेलं, नव्या विज्ञानावर आधारलेलं जे काही विकासाचं प्रारूप आणलेलं आहे. त्या प्रारूपाने पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाडं, जंगलं उद्ध्वस्त, जमीन खराब झालेली, पाणी खराब झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, अनेक प्रकारच्या प्रश्नांची निर्मिती केलेली आहे, उपजीविका केलेली आहे. तेव्हा हे सगळे प्रश्न आहेत. या पर्यावरणाच्या प्रश्नांमुळं आणि नव्या झालेल्या प्रश्नांमुळं उलटं आहे, की पारंपरिक ज्ञान वापरणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा काही अडथळे. नंतर ती रोजगार निर्मिती संथ आहे. हे रोजगार निर्मिती काही विशिष्ट क्षेत्रामध्ये अत्यंत गतिमान आहे. उदाहरणार्थ कॉम्प्युटर्सवर. आता तिथं सुद्धा आपल्या लक्षात येतं, की तिथं सुद्धा काही इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होताना दिसत आज सुद्धा. तर मग रोजगार निर्मितीचंच संकट आहे. तेव्हा या संकटामध्ये ज्यांना उपजीविका, पारंपरिक उपजीविका आहेत, त्या पारंपरिक उपजीविका असणाऱ्या लोकांनी आपापले पारंपरिक व्यवसाय सोडून नव्या पद्धतीने कसं सामोरं जायचं तंत्रज्ञानाला, अशा प्रकारची एक अडचण त्यांना आहे. म्हणजे रेल्वे जेव्हा पटरी बदलते ना, आपलं ट्रॅक बदलते, तेव्हा कसे अडथळे येतात, तशा प्रकारचे अडथळे पारंपरिक ज्ञानाकडून आधुनिक यंत्रणेमध्ये, व्यवस्थेमध्ये शिफ्ट होताना हे अडथळे आपल्याला येताना. ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं एक मोठं वेगळं रूप आपल्याला दिसतं. ते म्हणजे आर्थिक पातळीवर. शहरी अर्थव्यवस्था वेगळ्या प्रकारची आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अगदी वेगळ्या प्रकारची. आजही ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. बहुतेक ग्रामीण अर्थव्यवस्था आधारित आणि जागतिकीकरण, नवउदारीकरणामुळं ही आर्थिक संकटं वाढलेली आहेतच. बेरोजगारी वाढलेली आहे उदाहरणार्थ. तसं ग्रामीण भागामध्ये पण अनेक प्रश्न. म्हणून पहा की जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढलेल्या आहेत. किंवा की या अशा आर्थिक संकटांच्या मध्ये पारंपरिक ज्ञानाचा वापर करून आपापले व्यवसाय चालू ठेवण्यामध्ये अनेक अडथळे. उदाहरणार्थ, छोटं उदाहरण घेऊया. अं, सेंद्रिय शेती करणं, हे जर समजा पारंपरिक ज्ञान आधारित उद्योग व्यवसाय किंवा जगणं, ते कसं अडचणीत आलं पहा, की
अ, सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी म्हणून कष्ट करायला लागतात. खूप पैसा खर्च करावा आणि ते उत्पादन येतं आणि ते उत्पादन तयार झाल्यानंतर रासायनिक खतं वापरलेल्या सर्वसामान्य उत्पादनाशी त्यांना स्पर्धा करावी आणि रासायनिक पद्धतीने प्रक्रिया केलेल्या अ, शेतमालाचा अर्थातच भाव स्वस्त असतो आणि त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करून आपलं अस्तित्व टिकवून देणं अवघड जातं. तर अशा अनेक प्रकारचे अडथळे हे त्यामध्ये आहेत. उल्रिक बेक ज्यांचा उल्लेख मी मागच्या लेक्चरमध्ये केला, की जे रिस्क सोसायटी नावाचा आहे ग्रंथ लिहिला. तर ते म्हणतात, की अलीकडच्या काळामध्ये आता जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात आपण जोखीम समाजात वावरतो आणि आपल्या समाजामध्ये कधीही कुठलं संकट येईल सांगता येत नाही. जसं कोविडचं संकट आलंय. हां, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई येतात. नैसर्गिक वादळं येतात. नैसर्गिक आपत्ती येतात अनेक. तेव्हा आपण अशा जोखीम आणि संकटांनी भरलेल्या जगामध्ये वावरतो. अनेक प्रकारची संकट आहेत आणि या संकटांवर कसा उपाय करायचा? काय नेमकं उत्तर शोधायचं? याबद्दल आपण संभ्रमित आहोत. आणि आपल्याला प्रत्येक वेळी असा एक अहंकार आहे, की विज्ञान आपल्याला वाचवेल. पण विज्ञान आपल्याला प्रत्येक वेळी वाचवेल असं गस पेट नावाचे एक पर्यावरणशास्त्री ते म्हणतात, "मला असा एक अहंकार होता, विज्ञानाच्या अंगाने आपल्याला सर्व प्रकारच्या अडचणी सोडवता येतील, अडथळे सोडवता येतील." उदाहरणार्थ, की धवल क्रांती, हरित क्रांती या या प्रकारचे तांत्रिक प्रयोग केल्यानंतर अ, अन्नधान्याचा प्रश्न सुटला, दुधाचा वगैरे, वगैरे. तर ते म्हणाले, "हा माझा ॲरोगन्स होता. हा माझा उद्धटपणा होता. अशा प्रकारचा माझा विश्वास हा माझा उद्धटपणा होता आणि मला लक्षात आलंय, की विज्ञान प्रत्येक वेळी मला विज्ञानाच्या पलीकडे जायला, पारंपरिक ज्ञानाकडे जायला पाहिजे." असं त्यांना इतिहासाची जोखडं आपल्याला उतरायला पाहिजे. वसाहत काळापासून पारंपरिक ज्ञानाचं जे अवमूल्यन चाललेलं आहे, दुय्यमता आहे, वर्जितता आहे. हे पारंपरिक ज्ञान बाळगणाऱ्यांना आपण कट करून टाकले. आपण त्यांना वगळूनच टाकलंय अनेक गोष्टीत. त्यांना दुय्यमत्व दिलेलं आहे तर. म्हणजे पारंपरिक कला, पारंपरिक व्यवसाय, पारंपरिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाशी अनेक गोष्टींकडे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष. वसाहत काळापासून ते एका अर्थाने वाढलेलं आहे. वसाहत काळात काही गोष्टींच्या नोंदी झाल्या हे खरं आहे. पण त्यांना दुय्यम लेखण्याची एक परंपरा, नवी परंपरा, चुकीची परंपरा सुरू. नंतर ही पारंपरिक ज्ञान नष्ट होण्याच्या प्रक्रियेत पारंपरिक ज्ञानाशी आणि कौशल्याशी जोडलेली लोकांची अस्मिता धोक्यात. जे पारंपरिक ज्ञान वापरणारे लोक आहेत, त्यांचं जगणं, त्यांची अस्मिता, त्यांची ओळख ही त्या पारंपरिक ज्ञानाशी, कौशल्याशी होते. आणि ती कौशल्य, ते ज्ञान आज तुम्ही कालबाह्य ठरवल्यानंतर त्यांची आयडेंटिटी, ओळखच धोक्यात. त्यांचं अस्तित्व धोक्यात. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक पातळीवरचं अस्तित्व, प्रतिष्ठा धोक्यात. अनेक नवे पेटंट विषयक कायदे उदाहरणार्थ अनेक नवे कायदे झाले. अ, आणि त्यांनी देखील पारंपरिक ज्ञानाला दुय्यम आणि सांगितलं, की हां, पारंपरिक ज्ञान आहे तुमचं, पण ते तुमचंच आहे कशावरून? सिद्ध करा. डॉक्युमेंट्स दाखवा. पुरावे दाखवा. उदाहरणार्थ घ्या. हळद हे एक औषध आहे. असंच पेटंट कोणीतरी टाकलं. आणि मग भारतीयाने आक्षेप घेतला, की "अरे, हळद हे औषध आहे. आम्ही गेली अनेक वर्ष, अनेक शतकं, कदाचित अनेक सहस्रक आम्ही हळद हे औषध वापरतो."
आणि तुम्ही कसं काय सांगता आज, की हळद हे औषध आहे म्हणून? हळदीचा वापर आम्ही अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत. तेव्हा नव्या पेटंट कायद्यामध्ये पुरावे आणि वेगवेगळ्या अशा कायदेशीर कट प्रक्रिया करून आपलं आपल्या त्या ज्ञानावरचा अधिकार आणि वर्चस्व आपण निश्चित करायचं आणि मग त्याच्या आधारे इतरांचं शोषण करायचं किंवा त्या आधारे व्यापार करायचा. अशा प्रकारचे एक नवीन अ, कायद्याचं जाळं उभं केलं जातंय. आणि त्यामध्ये पारंपरिक ज्ञान बाळगणारे लोक आहेत. त्यांनी ते ज्ञान निर्माण केलं, जे अनेक वर्ष ते ज्ञान वापरतायत. त्यांना कदाचित वेगवेगळ्या पातळीवरचे भूर्दंड बसण्याची निर्माण. सगळ्यात महत्त्वाचं प्रतिकूल होतं. पारंपरिक ज्ञानाचं दस्तऐवजीकरण कसं करायचं? हा एक मोठा अडथळा आहे. हे पारंपरिक ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात नष्ट होत चाललेलं आहे. रत चाललेलं. त्याचं दस्तऐवजीकरण, नोंद ठेवणं हे मोठं आव्हान आहे. उदाहरणार्थ पहा, की आपले किल्ले मोठ्या प्रमाणात किल्ले पडत चाललेले आहेत. समकालीन किल्ले गेल्या 300, 350, 400 वर्षातले हे किल्ल्यांची पडझड इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. आणि दुसऱ्या बाजूला, की आपल्या लक्षात येतं, की अगदी 11व्या-12व्या शतकातले स्ट्रक्चर सुद्धा, इमारती सुद्धा चांगल्या पद्धतीने अनेकांनी मेंटेन. प्रागमध्ये उदाहरणार्थ 11व्या शतकातला एक पूल आहे आणि त्याच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर आहे. छान, अगदी व्यवस्थित राखलंय. तसंच अनेक दस्तऐवजांचं डॉक्युमेंट, त्या वस्तू, वर्धनी इतक्या चांगल्या पद्धतीने अनेकांनी. आपण मात्र तितक्या काळजीपूर्वक ऐवजी हे एक मोठा अडथळा आणि म्हणून हा जो कोर्स आहे आपला त्यासाठीच आहे. की आपण या पारंपरिक ज्ञानाचं दस्तऐवजीकरण कसं करता येईल आणि आपला समृद्ध वारसा आणखीन समृद्ध पुढे कसं करता येईल या संबंधी अभ्यास करू. या आव्हानांवर मात करणं का गरजेचं आहे? पहा, जैवविविधता उदाहरणार्थ. विविधता पारंपरिक ज्ञान बाळगणाऱ्या लोकांच्या सवयींमुळं आणि व्यवसायामुळं नाहीतर आपलं हे जे नवउदारीकरण, खाजगीकरण, औद्योगिकरण याच्यावर आधारित जे काही मॉडेल आहे, त्या मॉडेलमधून आपण एकसुरी प्रकारची उत्पादनं तयार करत आहोत. आणि यातून जीवांची विविधता, कृतीची विविधता टिकून राहील. उलट त्याला नुकसान पोहोचणे. स्टीफन गार्नेट नावाचे एक ऑस्ट्रेलियन प्राध्यापक आहेत, की ज्यांनी शाश्वत उपजीविकांवर आणि त्यांच्या संरक्षणावर काम केले. ते म्हणतात, की 2018 मधला त्यांचा एक पब्लिश झालेला पेपर आहे. त्या पेपरमध्ये ते म्हणतात, की जगाचे 28% अ, एकूण जगाची भूमी आहे. ही पारंपरिक लोकांनी म्हणजे ज्याला आपण इंडिजिनस कुलनिवासी लोक त्यांनी व्यापलेली आणि त्यांनी संवर्धन केलेलं आहे. असा भूभाग हा देखील जवळपास 40% आसपास आहे. आणि तो त्यांच्यामुळेच टिकून राहिलेला आहे. उदाहरणार्थ, की भारतातली जंगलं ही फॉरेस्ट ऑफिसरनी रिटेन केलेली नाही आहेत. भारतातली जंगलं आदिवासी राखलेली आहेत. आणि उलटं आपण प्रचार काय करतो, प्रसार काय करतो, की आदिवासी हे जंगलाचे दुश्मन आहेत. ते झाडं तोडतात. अरे आदिवासींनी ही जंगलं राखलेली आहेत प्राणपणाने. मेंढालेखा या गावामध्ये जंगल अभ्यास गटाच्या पाहणीमध्ये अनेक गोष्टी लक्षात आल्या, की या आदिवासी परंपरा चांगल्या आहेत. उदाहरणार्थ, की जेव्हा गरज असेल तेव्हा आदिवासी जंगलात जाऊन झाडं तोडतात. पण इतकं सोपं नाहीये ते. त्या गोंड आदिवासींनी सांगितलं, आम्हाला एखादं झाड जेव्हा जंगलातलं तोडायचं असतं घर बांधण्यासाठी, तेव्हा आम्ही जंगलामध्ये जातो, नवरा-बायको पूजेचं सगळं साहित्य घेऊन जातो. त्या झाडाच्या गुडघ्यावर बसून त्या झाडाची पूजा करतो. पूजा केल्यानंतर
त्या झाडाच्या समोर शपथ घेतो. एक झाड तोडतोय आमच्या गरजेचं. क्षमा मागतो आम्ही. पण याच्या बदल्यात किमान 4-5 झाडं आम्ही लावू. नवी झाडं लावू. हां, आणि मग त्याच्यावर अडचण आली. का की ही किती चांगली परंपरा आहे. आदिवासी लोकांच्या अशा परंपरांमुळे मग त्या गायरानं असतील, राया असतील, यामुळं टिकून राहिलेल्या आहेत. तेव्हा या आदिवासी लोक, ग्रामीण लोक, त्यांच्या परंपरा आणि त्यातून आपण पारंपरिक ज्ञानाचं गणेश देवी नावाचे भारतातले शास्त्रज्ञ आहेत, शास्त्र ते म्हणतात की भारत हे भाषांचं थक्क बनलेलं आहे. तर दरवर्षी काही भाषा जातात आणि भाषा नुसती मरते, तेव्हा ती एकटी मरत नाही. त्या भाषेबरोबर लोक पण मरतात, कौशल्य आणि अशा प्रकारच्या भाषा मरत गेल्या तर पुढे काय होईल? पुढे हिंदी राहील, इंग्रजी राहील, मराठी वगैरे सारख्या काही भाषा राहतील. अनेक छोट्या-छोट्या भाषा, कोळी भाषा, अनेक आदिवासींच्या भाषा मरून यांनी काय होईल? यांनी पारंपरिक ज्ञान ज्या भाषांमध्ये दडलेलं आहे, ते ज्ञान तेव्हा पारंपरिक ज्ञानाचं जतन आपण केलं नाही, तर आपण पारंपरिक ज्ञान का टिकवणं महत्वाचं आहे? कारण पारंपरिक ज्ञान आपल्याला उद्योग व्यवसाय तर देतच, पण त्याचबरोबर पर्याय पण देतं. हे झालं नाही तर काय करता येईल? असं झालं नाही तर काय करता येईल? अमुक संकट आलं तर काय करता येईल? हं, एक मला जुनी गोष्ट आठवली, की तिथे जंगलात आग लागते आणि ती आग म्हणजे या दिशेने पूर्वेपासून पश्चिमेकडे असा वारा वाहतोय आणि ती आग पेटत चालली आहे आणि ते जंगल जळत चाललेलं आहे. आदिवासी लोक त्या जंगलामध्ये राहणारे ते पण होरपळले. त्यातल्या एका आदिवासीला असं की तो एक जळतं लाकूड घेऊन आणखीन पुढे पळत जातो. पश्चिमेच्या दिशेने पळत जातो. त्या जंगलाचे प्रसाराचा जो गती आहे, त्याही पेक्षा अधिक गतीने तो पळत जाऊन पुढच्या जंगलाला आग लावतो आणि ते पुढचं जंगल जळत जातं आणि त्या दरम्यान हे सगळे आदिवासी लोक हे अलीकडच्या जंगलात ते जळलेलं जंगल आहे आणि त्यांचं हां, अशी किती असे तरी टॅक्टिक्स या आदिवासींना माहिती असतात. त्यांचं पारंपरिक ज्ञान हे टिकवण्यासाठी, अस्तित्वात राहण्यासाठी त्यांना मदत आणि त्याचे उलटं काय करतोय आपण? आपण एक स्वस्त, पर्यायी तंत्रज्ञानावर आधारलेलो अशा ज्ञानाच्या मागे लागून पण या पारंपरिक ज्ञान आणि त्यामुळं समाजाचं, पर्यावरणाचं त्या संदर्भात ई.एफ. शुमाकर नावाच्या लेखकाने स्मॉल इज ब्युटिफुल नावाचं पुस्तक. पण या पुस्तकामध्ये त्याने सांगितलं होतं, की आपल्याला कसं तंत्रज्ञान पाहिजे, आपल्याला कशी अर्थव्यवस्था पाहिजे, की जी जगण्याला उपयुक्त, सर्वांचा विचार करणारी असेल, समुचित असेल, योग्य असेल, आजच्या प्राप्त परिस्थिती अनुकूल. तर अशा प्रकारे पारंपरिक ज्ञान आजच्या जगण्यासाठी अनुचित तंत्रज्ञान, अनुचित सॉरी समुचित अ, समुचित तंत्रज्ञान, समुचित वातावरण निर्माण करण्यासाठी पारंपरिक ज्ञानामुळं आपली संस्कृती, आपला समाज, आपल्या समाजातील परंपरा यांची अ, परंपरा आहे किंवा मोठा सांस्कृतिक वारसा आहे. तो वारसा टिकव म्हणून देखील पारंपरिक ज्ञान राखणं गरजेचं आहे.
त्यामुळं आपल्याला पर्याय मिळतील. त्यामुळं उपजीविका वाढवता येतील. नवीन ज्ञान निर्माण करता येईल, की त्या ज्ञानाच्या निर्मितीमध्ये अनेक तरुण तुमच्यासारखे, माझ्यासारखे गुंतले जातील. पारंपरिक ज्ञानाचं जतन होईल, विस्तार होईल. त्याचा आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाशी सांगड घातली जाईल आणि यातून नव्या, चांगल्या, शाश्वत, अधिक प्रगत अशा समाजाची म्हणून हे पारंपरिक ज्ञान. या सगळ्या प्रक्रियेमधून अनेकांना व्यवसाय मिळेल, अनेकांना रोजगार मिळेल. पारंपरिक ज्ञान वापरणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळेल, महत्त्व मिळेल. म्हणून हे कृती आहे सांगितली. आपल्या आजच्या या प्रेझेंटेशनवर आधारित, मागच्या प्रेझेंटेशनवर आधारित कृती यासाठी आहे, की तुम्हाला या 2 व्याख्यानामधून जे कळालंय, ते प्रत्यक्षात कृती आणखीन चांगलं कळावं. तुमच्या आजूबाजूला पारंपरिक ज्ञान आहे का? पहा, चष्मा लावून पहा, की पारंपरिक ज्ञान बाळगणारे लोक. उदाहरणार्थ आजी आहे. त्या आजीला विचारा, की पारंपरिक औषधं तुला काय-काय माहिती आहे? मग त्या आजीला माहीत असणारी पारंपरिक औषधं लिहू. पारंपरिक ज्ञान आहे. तुमच्या शेजारी-पाजारी उदाहरणार्थ कोणीतरी तांबट गल्लीत, तांबट अळीत राहतंय नाशिकमध्ये. नाशिकमध्ये तांबट जे आहेत, त्यांच्याकडं तांब्या पितळ्याच्या भांड्यांवर प्रक्रिया करण्याचे पारंपरिक ज्ञान कौशल्य आहे. कोण आहेत हे तांबट? कुठून आले? त्यांना कंसारा म्हटलं जातं नाशिकमध्ये अलीकडं. तर हे कंसारा, तांबट तर पारंपरिक ज्ञान असणारे लोक आहेत. चला हे पाहूया, की असे तुमच्या आजूबाजूला पारंपरिक ज्ञान बाळगणारे लोक कोण आहेत? त्यांना काय माहिती आहे? काय अ, कोणत्या ज्ञानाचा ते वापर करतात आणि ते ज्ञानाचा वापर करून त्यांचे व्यवसाय, उपजीविका, कौशल्य कशी आज देखील टिकून आहेत. फोटोग्राफ्स काढून, डॉक्युमेंट आपल्या पद्धतीने. शास्त्रीय पद्धतीने नसेल, पण लिहून काढा, नोंदी काढा, फोटोग्राफ कंपाईल करा. त्या लोकांशी चर्चा करा, की हे ज्ञान तुम्हाला कुठून मिळालं? कसं मिळालं? हे ज्ञान तुम्हाला का महत्त्वाचं वाटतंय? किंवा या ज्ञानाची आजची स्थिती काय? हे वाढतंय, कमी होतंय? कौशल्य, तुमच्या पुढच्या पिढीतले मुलं या प्रकारचं ज्ञान कौशल्य स्वीकारायला तयार आहेत का? या प्रकारचा व्यवसाय करायला तयार आहेत का? नसतील तर का नाही? सगळी चर्चा करा, प्रश्न विचारा त्यांना आणि ही सगळी झालेली चर्चा लिहून काढा, नोंद करा त्याची. ठीक आहे? हा तुम्हाला एक्सरसाइज. ठीक आहे, आपण थांबूया. धन्यवाद.